मग बेरी बेरीचे तीन प्रकार आहेत. तर आर्द्र बेरी बेरी, शुष्क बेरी बेरी आणि बाल बेरी बेरी. आर्द्र बेरी बेरी आणि शुष्क बेरी बेरी जे आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये आढळतात, काय म्हणतात, आपल्याला प्रौढ लोकांमध्ये आढळतात. आणि बाल बेरी बेरी येतो लहान मुलांच्या मध्ये आढळतो. मग ह्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की आर्द्र बेरी बेरीमध्ये आणि शुष्क बेरी बेरीमध्ये काय फरक असतो. तर आर्द्र बेरीमध्ये सगळ्या अंगावरती सूज सूज येते. फक्त शुष्क बेरी मध्ये सगळे आर्द्र बेरी बेरीचे सगळे हे असतात, परंतु फक्त सूज नसते शुष्क बेरी बेरीमध्ये. आणि बाल बेरी बेरीमध्ये आईच्या म्हणजे पोटी असताना बाळ जर थायमिनचा अभाव झाला तर काय होतात की त्याची लक्षणे आपल्याला ताबडतोब दिसून येतात. म्हणजे मुलाला भूक लागत नाही, किरकिर करायला लागतं, अतिसार म्हणजे जुलाब व्हायला लागतात, पोट दुखायला लागतं, त्वचेचा रंग बदलतो, चेहरा आणि हातपायावरती सूज येते, लघवी कमी व्हायला लागते, श्वास घ्यायला त्रास होतो. ही सगळी लक्षणे मांसपेशी टणक होतात. हृदयाच्या कार्यात पण अडथळा निर्माण होतो. आपण हे बाल बेरीबेरीमध्ये बघितलं होतं. आता आपण विटॅमिन बी कॉम्प्लेक्स मधलं पुढचं विटॅमिन बद्दल बघतो की जीवनसत्व B2 रायबोफ्लाविन बघतो. हम्म. तर आता प्रत्येक ठिकाणी मी एक स्पेसिफिक सांगते. आता B2 मध्ये त्याचा सौंदर्यासाठी उपयोग होतो. सौंदर्य म्हणजे तुमचं बाहेरील एक्सटर्नल अपीयन्स, इंटरनल अपीयरन्सला पण असतंच, इंटरनल पण. एक्सटर्नल अपीयन्स मध्ये तुमचं सौंदर्य टिकवण्यासाठी किंवा तुमच्या स्किनचं तजेला किंवा स्किनचं हे सौंदर्य टिकवण्यासाठी B2चा जास्त उपयोग. त्याला आपण इंग्लिशमध्ये विटॅमिन B2 ला किंवा जीवनसत्व B2 ला रायबोफ्लेविन असं म्हणतो. हम्म. सौंदर्यासाठी. तर आता ह्याचा शोध गोल्डबर्जर, शास्त्रज्ञाचं नाव लिहून घ्या, गोल्डबर्जर व त्याच्या सहकाऱ्यांनी 1926 मध्ये काय केलं, पेलग्रा हा जो आजार आहे त्याची लक्षणं सांगितली. आता तो पेलेग्रा आजार रायबोफ्लेविनच्या डेफिशियन्सीने होतो. तर हा पेलेग्रा आजार त्यांनी कसा हुडकून काढला की त्यांना बाबा लक्षात आलं की त्यांना जी जी लक्षणं दिसत त्यांनी त्या लक्षणांना पेलेग्रा नाव दिलं. आणि त्यांना काय केलं की खमीर, खमीर म्हणजे जे काही फर्मेंटेड अन्न असतं, आंबवलेलं अन्न असतं, म्हणजे आता तुम्ही आंबवलेलं म्हणजे ज्वारीचं आंबील म्हणा किंवा तुमची इडली म्हणा फर्मेंटेड असते. तर हे खमीर केलेलं जे गरम केलेले पदार्थ म्हणजे खाऊ घालले, म्हणजे फर्मेंटेड पदार्थ जर खाऊ घातले तर ते त्यातून आपल्याला काय म्हणू शकतो आपण, B2 विटॅमिन मिळतं असं त्यांना आढळून आलं. आणि त्यांनी नंतर जेव्हा त्याचं ऍक्च्युली संशोधन केलं गेलं तर त्याच्यामध्ये लक्षात आलं की ते बऱ्याच घटकांचं एक प्रकारचं काय आहे, मिश्रण आहे. मग कुठल्या कुठल्या घटकांचं मिश्रण आहे, तर रायबोज शर्करा आणि रायबोफ्लेविन या दोन घटकाच्या संयोगाने हे काय झालं तर रासायनिक पदार्थ तयार होतो. म्हणून त्याला रायबोफ्लेविन असं म्हणतात की फ्लेविन प्रथिने. हम्म. काय नाव आपण काय 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 संयोग आहे, रायबोज शर्करा. तर तुम्हाला माहिती आहे की फर्मेंटेशनच्या मध्ये रायबोज असतं. तर रायबोज शर्करा आणि फ्लेवोप्रथिने या दोन घटकांच्या संयोगाने रायबोफ्लेविन हा पदार्थ बनला आहे ह्याच्या लक्षात आलं. मग 1933 साली काय झालं, डॉक्टर कून शास्त्रज्ञ आहेत आणि त्याच्या सहकार्याने काय केला, हा घटक वेगळा करण्यामध्ये यश मिळवलं. 1933 साली डॉक्टर कून आणि त्यांचे काही सहकारी यांनी एकत्र त्याचा त्या घटकाला वेगळं करण्यात त्याच्यापासून त्यांना यश आलं. म्हणजे 5400 लिटर दह्याच्या पाण्यातून फक्त 1 ग्रॅम रायबोफ्लेविनची स्फटिक मिळाली. लक्षात घ्या, आपण दही लावतो का नाही, दह्याला जे पाणी सुटतं, तर त्या दह्याच्या पाण्यातून फक्त म्हणजे 5400 लिटर जेव्हा दह्याचं पाणी एकत्र केलं गेलं तेव्हा त्याच्यातून फक्त 1 ग्रॅम इतकी आपल्याला रायबोफ्लेविनची स्फटिके मिळाली. तर आता लक्षात घ्या, विटॅमिन B2 चे काय काय गुण आहेत. तर प्रत्येक आपण पहिल्यांदा तुम्ही सगळं बघितलं की आतापर्यंत आपण काय करतोय, त्याचा कुठल्या शास्त्रज्ञांनी शोध लावला, त्याला कसं वेगळं केलं, त्याचं रासायनिक संघटन काय, आणि त्याच्यानंतर आपण त्याचे गुणधर्म बघतो. आणि गुणधर्म बघितल्यानंतर आपण त्याचे काय बघतो, अभाव बघतो की त्याच्यामध्ये कशा कशाचा अभाव आहे किंवा काय आहे, आपण हे पण बघतो. तर आता प्रामुख्याने B2 काय आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वॉटर सोल्युबल आहे. फॅट सोल्युबल विटामिन्स आपण ADK बघितलं ते, आणि हे वॉटर सोल्युबल आहे. वॉटर सोल्युबल आहे. आणि दुसरं काय आहे, हे स्फटिक सारखं दिसतं. स्फटिकाचा खडा तुम्ही बघितलाय की स्फटिक कसं असतं, ट्रान्सपरंट असतं.
आणि एकदम असं क्रिस्टलायझेशन किंवा वेगळं असं चमक असते त्याला एक. त्याचा स्फटिक रूपी आहे. नंतर त्याचा रंग कसा असतो, पिवळसर आणि नारंगी असतो. नंतर कडसर चवीचा आहे, वासरहित आहे आणि रवाळी पदार्थ आहे. आम्ल माध्यमात स्थिर राहतो. आता आपण काय काय बघितलं, आणि अल्कली माध्यमात त्याचा ऱ्हास होतो. म्हणजे ऍसिडिक रिएक्शन मध्ये काय होतं, ते स्थिर राहतं, त्याच्यावरती काहीच प्रक्रिया होत नाही. पण अल्कली माध्यमामध्ये काय होतं, त्याचा ऱ्हास होतो. ऱ्हास होतं म्हणजे ते नष्ट पावतं. अल्कलीचा त्याच्यावरती परिणाम होतो आणि त्याच्यामध्ये काय होतं, नष्ट होतं. नंतर उष्णतेचा आणि प्राणी विभवनाचा परिणाम होत नाही त्याच्यावरती. हम्म. नंतर सूर्यप्रकाशातील जे अल्ट्राव्हायोलेट किरण आहेत त्याच्या बाबतीत मात्र ते संवेदनशील आहे. समजा तुम्ही फळे, दुधाची बाटली जर उन्हात ठेवली तर व्हिटॅमिन B2 काय होतं, नष्ट होतं. परंतु शिजवताना काही ते नष्ट होत नाही. भाज्या जर जास्त प्रमाणात पाणी घालून जर शिजवल्या तर ते नष्ट होतं. हम्म. आता हे काय काय बघितलं. B2 पाण्यात विरघळतं, स्फटिकरूपी जीवनसत्व आहे, रंग पिवळसर नारंगी आहे, पाण्यात कडसर चवीचा आहे, वासरहित आहे, रवाळ पदार्थ आहे, आम्ल माध्यमात स्थिर राहतो, अल्कली माध्यमात ऱ्हास होतो, उष्णतेचा प्राणी जीवनाचा परिणाम होत नाही. 5वं बघितलं. सूर्यप्रकाशातील अल्ट्राव्हायोलेट किरणाचा त्याच्यावर परिणाम होतो. दूध किंवा आपण जर फळे उन्हात ठेवली तर त्याच्यातून व्हिटॅमिन B2 नष्ट होतं. भाज्या जास्त पाण्यात घालून शिजवल्या तर त्यातून पण नष्ट होतं. आणि हे आपण काय बघितले, 8 त्याचे गुणधर्म बघितले. आता रायबोफ्लेविनचं शोषण कसं होतं, की ते आतड्यात गेल्यानंतर तिथून त्याचं शोषण होतं. म्हणजे स्टमक मध्ये त्याचं शोषण होत नाही, तर त्याचं शोषण आतड्यातून, लहान आतड्यातून होतं आणि प्रत्येक पेशीमध्ये जाऊन ते कार्य करतं. त्याचा B2, व्हिटॅमिन B2चा यकृतामध्ये थोड्या प्रमाणात काय आहे, सर्वात जास्त साठा यकृतामध्ये असतो. त्या B2 पैकी तिसरा हिस्सा आहे. म्हणजे आता आपण B2 जर 3 हिस्से केले तर त्याचा सगळ्यात मोठा हिस्सा हा यकृतामध्ये असतो. बाकीच्या ठिकाणी ते फारसं काही साठत नाही. मूत्राद्वारे ते बाहेर टाकलं जातं नाही तर. नंतर इव्हन बाईल सिक्रेशन जे होतं, लिव्हरच्या खाली बाईल डक्ट, बाईल ग्रंथी असते आणि त्या बाईल ग्रंथीमध्ये बाईल डक्ट मध्ये बाईल सिक्रेट होतं. तर त्याच्यामधून तर ते बाहेर पडतं किंवा घामामधून पण ते बाहेर पडतं. आता फंक्शन्स काय आहेत, आपण व्हिटॅमिन B2 किंवा जीवनसत्व B2 बघतो रायबोफ्लेविनची, त्याची कार्य काय आहे आपल्याला बघायचं आहे. आता त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा काय आहे, की आपलं जे पिष्टमय पदार्थ आहेत किंवा कर्बोदके जे आहेत त्याचं चयापचय, त्याचं चयापचय करण्यासाठी पिष्टमय पदार्थांचं मेटाबॉलिझम, चयापचय म्हणजे काय तर मेटाबॉलिझम करण्यासाठी काही संप्रेरके मदत करतात. आणि ती संप्रेरके तयार करण्यासाठी व्हिटॅमिन B2 ची काय असते, आपल्याला आवश्यकता असते. संप्रेरके म्हणजे काय, एन्झाइम्स, आपण इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो, एन्झाइम, संप्रेरके. इव्हन हार्मोन्सला पण आपण संप्रेरके असं म्हणू शकतो. तर कर्बोदकाचे जे काही आहेत ते की कर्बोदक म्हणजे काय, पिष्टमय पदार्थ, चयापचयाचे नियमन करणाऱ्या काही संप्रेरकांसाठी व्हिटॅमिन B2 ची आवश्यकता असते. नंतर त्वचा आपली, नंतर मज्जा म्हणजे आपलं ब्रेनचं काम, नंतर डोळे, ह्यांचं स्वास्थ्य राखायचं काम पण काय करतं, व्हिटॅमिन B2 करतं. नंतर FM आणि FAD या सहविकाराच्या स्वरूपात चयापचयनात B2 मदत करते. जे काही हे FMN आणि FAD हे काय आहेत, सहविकर, विकर म्हणजे पण एक प्रकारची एन्झाइम्स असतात. तर ती काय करतात, डायजेशन मध्ये मदत करतात. तर ते पण काय करतं, त्यांना मदत करतं. नंतर अन्नपचनामध्ये सुद्धा आपल्याला काय करतं, व्हिटॅमिन B2 मदत करतं. नंतर कॉन्स्टिपेशन होऊ नये म्हणून बद्धकोष्ठतेवरती पण ते काय करतं, नियंत्रण ठेवलं जातं. नंतर आपली त्वचा, नख, केस, जीभ, तोंडाचा आणि ओठाचा आतील भाग निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन B2 चा उपयोग होतो. डोळ्याचा ताण कमी करतं ते. आणि काचबिंदू किंवा ग्लुकोमा जे म्हणतो आपण, ते काचबिंदूला काय करतं, मोतीबिंदू जसा असतो तसा काचबिंदू होतो. मोतीबिंदूचा ऑपरेटिव्ह करून आपल्याला डोळे नीट करता येतात, परंतु काचबिंदू क्युरेबल नसतो. म्हणजे काचबिंदू मध्ये काय करतात तर, काचबिंदू मध्ये दुसरी आपल्याला काय करायला लागते, लेन्सच टाकावी लागते किंवा त्याचं हे करावं लागतं. लेन्स तर बिंदू मध्ये पण टाकतात, परंतु काचबिंदूला आपल्याला
त्याचं प्रेशर मेंटेन करावं लागतं. आतलं आईचं प्रेशर वाढलं असेल त्यामुळे तो बऱ्याच वेळा जेवढी दृष्टी नष्ट झाली ती नष्टच राहते, ती काही परत येत नाही, रिव्हर्सिबल नसतं ते. नंतर मन आपलं शरीर प्रसन्न आणि उल्हासित ठेवण्याचं काम करतं. नंतर पेशी आपल्या ज्या सेल्युलर लेवलला आहेत, आपल्या सगळ्या शरीर हे पेशींनी बनलेलं आहे. पेशींचा आपला सगळा समूह बनून उती बनतात किंवा टिश्यू म्हणतो आपण त्यांना. तर ह्या सगळ्या पेशींना ऑक्सिजन हायड्रोजन पोचवण्याचं काम किंवा मदत करण्याचं काम कोण करतं? तर विटॅमिन B2 करतं. आता दुसरं अजून काय की सगळ्या प्रथिनं, कर्बोदके, स्निग्ध, आता फक्त मी पहिल्या वाक्यात काय सांगितलं की कर्बोदकाच्या चयापचनाला मदत करतं, पण ते तसंच प्रथिने आणि स्निग्ध पदार्थांच्या पण चयापचयाला किंवा मेटाबॉलिझमला सहाय्य करतं आणि शारीरिक वाढीला मदत करतं. आता हे आपण काय बघतो? रायबोफ्लोविन बघतो. रायबोफ्लोविन B2 मध्ये आता आपल्याला काय बघायचंय? सगळी कार्य बघितली. कधी? चयापचयाचं नियमन, कर्बोदक, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, त्याच्यानंतर त्वचा, डोळे, मज्जासंस्थेचं काम नीट ठेवणे, FMN आणि FAD हे जे सहविकर आहेत त्यांच्या चयापचयामध्ये त्यांना मदत करणं. रायबोफ्लोविन अपचनाला मदत करते, बद्धकोष्ठता दूर करते आणि नख, केस, जीभ, तोंडाची आतील त्वचा, ओठाचा आतील भाग यांना निरोगी ठेवण्यास मदत करते. डोळ्याचा ताण कमी करते, काचबिंदूला प्रतिबंध करते, मन शरीर उल्हासित ठेवते, पेशींना ऑक्सिजन हायड्रोजन पोहोचवण्याचं काम करते. हे सगळे आपण काय बघितले? त्याची महत्वाची कार्य बघितली. आता B2च्या प्राप्तीची साधने. आता B2 प्राप्त आहे, विटॅमिन B2 कशात आहे, कार्य काय आहे, सगळं बघितलं. पण आता ते कशा कशातून मिळतं आपल्याला B2 विटॅमिन? तर आपली जे काही सगळे आपण गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तर ह्यांना आपण काय करतो? दळतो, वडतो, पाकडतो, उन्हात टाकतो, मग दळतो. दळताना आपण चाळतो पीठ. पीठ चाळल्यानंतर जो कोंडा असतो तो कोंडा फेकून देतो. तर तो कोंडा फेकून नाही द्यायचा. तर ते सालीसहित जे काही तृणधान्य किंवा कडधान्य आहेत, मोड आलेली धान्य आहेत, डाळी आहे, दूध पावडर आहे, अंड्याची पावडर आहे, खमीर आहे, दूध आहे, खवा आहे, तेलबिया, हिरव्या पालेभाज्या, ह्या सगळ्यांमध्ये काय असते? विटॅमिन B2 मोठ्या प्रमाणात असते. गहू आणि तांदळाचं जे सगळ्यात वरचं, आता आपण पॉलिश्ड वापरतो सगळं, तर अनपॉलिश्ड गहू आणि तांदळांमध्ये काय असतं? ते B2 अधिक प्रमाणामध्ये असतं. दळणे, काढणे, चाळणे या प्रक्रियामध्ये कोंड्याबरोबर काय होतं? रायबोफ्लोविन निघून जातं. तुम्हाला आता माहित नाही मला तुमच्या घरी करतात का नाही, तर आमच्या घरी तर काय करायचे? चाळला ना कोंडा की तो कोंडा फेकून द्यायचा. कोंडा निवडायचा, कोंड्यात धान्य बिन्न राहिलं असेल तर बाजूला काढायचं आणि कोंड्यांमध्ये थोडं हळद, मीठ, लाल तिखट टाकून ते शेपू टाकून, शेपूची भाजी किंवा मेथीची भाजी टाकून आम्ही काय करायचो? त्याचे असे लाटायचो आणि त्याची फळं तयार करायचो. फळं म्हणजे असं त्याला असं चौकोनी घडी तूप लावून चौकोनी घडी करायची आणि त्याला वाफेवरती शिजवायचं आणि ते आम्ही तुपाबरोबर खातो. आणि त्यावर ताकाची कढी, इतकं मस्त लागतं ते. तर ते कोंडा आहे ना, तो कोंडा आम्ही फेकून देत नाही, तर त्या कोंड्याची फळं करतो. किंवा मग आता तुम्हाला जर कोंड्याची फळं करायची जमत नसेल तर तो कोंडा आपण कणिक बांधताना परत एक दोन चमचे त्या कणकेत टाकायचा, म्हणजे तो त्याच्यामध्ये ऍब्झॉर्ब होऊन जातो आणि तो पण कणकेमध्ये आपल्याला प्रत्येक वेळेस मिळत राहतो. मग किंवा मग कोंड्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकून किंवा मेथीची भाजी किंवा शेपूची भाजी, दोन्हीपैकी कुठली तरी एक भाजी टाकून ती वाफवायची. किंवा ते कुकरमध्ये शिजवली चालतात आणि वाफवली तरी चालतात नुसतीच वरती. त्याच्या अशा वेलणाने अशी चपातीसारखं लाटायचं, त्याच्यात तूप लावायचं, तूप लावल्याने घडी घालायची, म्हणजे काय होतं? एकमेकावर चिटकत नाही आणि ते वाफेवर शिजायचं आणि ते तुपाबरोबर खायचं किंवा तूप, तिळाची चटणी किंवा शेंगाची चटणी बरोबर खायचं. कढी बरोबर पण खाल्लं तरी चालतात. तर ते खूप छान लागतात आणि कोंडा पण नाश होत नाही. अशा प्रकारे आपली विटॅमिन B2 ची गरज पण हे होते. आता प्रामुख्याने B2 ची दैनिक आवश्यकता किती आपल्याला, की रोजच्या ह्याच्यामध्ये किती गरज आहे? आता जे काही पुरुष आहेत ती कमी कष्ट करतात, त्यांना किती असते? 1.4 ग्रॅम. आणि जास्त म्हणजे खूप कष्ट आहेत त्या लोकांना, ज्या पुरुषांना जे शेतात जाऊन काम करतात त्यांना 2.1 मिलीग्रॅम इतकी आवश्यकता असते.
कमी श्रम असणाऱ्या पुरुषांना 1.4 आणि जास्त श्रम असलेल्या पुरुषांना 2.1. स्त्रियामध्ये पण कमी श्रम असणाऱ्या स्त्रियांना 1.1 आणि जास्त श्रम असणाऱ्या स्त्रियांना 1.7 मिलीग्रॅम इतकी गरज असते. गरोदर स्त्रीला काय असतं की साधारणतः तिला 2.3 एवढी गरज असते. 1-2 मिनिटं. हॅलो. आता पोहोचतील 10 मिनिटात का ग? तर साधारणतः ज्या स्त्रिया कमी कष्ट करतात त्यांना 1.1 आणि जास्त असतात ते 1.7. गरोदर स्त्रीला पण साधारणतः 2.1 इतकी गरज असते आणि स्तनदा मातेला पण 2.1 इतकी गरज असते. त्याच्यानंतर शिशु जे आहेत त्यांना 6 ते 12 महिन्यापर्यंत 7.4 मिलीग्रॅम इतकी गरज असते. 6 महिन्यापासून 12 महिन्यापर्यंत आणि 1 ते 3 वर्षापर्यंत 0.6 ग्रॅम. नंतर 10 ते 12 वर्षापर्यंत 1.3 ग्रॅम. मिलीग्रॅम नाही, मिलीग्रॅम. नंतर 16 ते 18 वर्षापर्यंत 1.8 मिलीग्रॅम आणि 16 पुढं म्हणजे तुम्हाला माहितीच आहे पुढे 18 वर्षानंतर 1.4 मिलीग्रॅम सगळ्यांना पुरुषांना आणि स्त्रियांना 1.1 मिलीग्रॅम इतकी आवश्यकता असते. आता कशा कशामध्ये सापडतं रायबोफ्लेविन तर साधारणतः लक्षात घ्या. मुळा आपण जे खातो त्या मुळ्याच्या पाण्यामध्ये, राजगिराची भाजी खातो आपण, राजगिरा तांदूळचा वगैरे. तर त्या उपवासाला बरेच जण नवरात्रीच्या उपवासामध्ये राजगिऱ्याची भाजी खातात. तर राजगिऱ्याच्या पानांमध्ये, पालकमध्ये, मेथीमध्ये चंदन बटवा, बदाम, शेंगदाणे, काजू, पपई, सीताफळ, अननस, दूध, गाईचं संपूर्ण दूध, खवा, दुधाच्या खव्यामध्ये पण आपल्याला काय आढळतं, व्हिटॅमिन B2 आढळतं. नंतर डाळींमध्ये कशामध्ये आढळतं तर सोयाबीन, तर कडधान्यामध्ये सोयाबीन, डाळीमध्ये उडीद डाळ, मूग डाळ, तूर डाळ, दूध पावडरमध्ये संपूर्ण दूध पावडरमध्ये पण असतं. नंतर बाजरी, नाचणी, राळीचे तांदूळ, गव्हाचे पीठ, ह्याच्या एवढ्या सगळ्यांमध्ये व्हिटॅमिन B2 काय असतं, जास्त प्रमाणामध्ये असतं. आता समजा व्हिटॅमिन B2 ची जर डिफिशियन्सी झाली किंवा अभाव झाला, तुमच्या खाण्यामध्ये कमी झालं किंवा तुम्ही खाल्लं तरी तुम्ही व्यवस्थित इंटेस्टाईन मध्ये ऍब्झॉर्ब नाही झालं किंवा तुमचं तुम्ही आजारी आहात त्याच्यामुळे पण तुमचं इंटेक कमी झालाय, अशा वेळेस पण डेफिशियन्सी निर्माण होते. तर रायबोफ्लेविनच्या कमतरतेमुळे तोंड, त्वचा आणि डोळे ह्याच्यावरती काय होतो, हानिकारक परिणाम होतो. त्यामुळे काय होतं की तोंडावरील म्हणजे 3 भागात विभाजन होतं. तोंडावरील परिणाम, त्वचेवर होणारे परिणाम आणि डोळ्यावर होणारा परिणाम. तोंडावर होणाऱ्या परिणामाला काय म्हणतो आपण, एरिबोफ्लेविमिनासिस. लक्षात घ्या, एरिबोफ्लेवोनोसिस लिहून घ्या. एरिबो फ्लेविनॉसिस, एरिबोफ्लेविनॉसिस. हे काय होतं, तोंडावरती दिसून येतो, त्वचेवरती होणारपणा म्हणजे एरिबोफ्लेवोनोसिस. आणि साधारणतः अँग्युलर स्टोमाटायटिस होतं. अँग्युलर म्हणजे हे जे काही ओठांच्या कडा आहेत, चीर पडते, दॅट इज कॉल्ड एज अँग्युलर स्टोमाटायटिस. नंतर जिभेवरती जिभेचा रंग बदलतो, म्हणजे काय होतं की तोंड येतं आतून, तो येतं, ग्लॉसायटिस होतं, जिभेवरती फोडफोड येतात. गालाची आणि ओठाची त्वचा एकदम कोरडी पडते. नंतर भेगा पडतात पार कधी कधी, तर चिलॉसिस त्याला आपण इंग्लिशमध्ये चिलॉसिस म्हणतो. नंतर जीभ कधी कधी खूप जास्त प्रमाणात डेफिशियन्सी असेल तर जीभ तांबडी किंवा लाल होते, जिभेची आगाग व्हायला लागते. नंतर जिभेवरती चट्टे यायला लागतात. तिखट मसालेदार पदार्थ खाता येत नाहीत. ओठाच्या कडांना अजून जास्त प्रमाणामध्ये सूज येते. ओठावरती पण पांढरे चट्टे पडतात, त्यातून पू कधी कधी यायला लागतो. तर त्यात काय तर सगळ्यात तोंडाची आतील त्वचा
ओठ, स्किन, डोळे ह्याच्यावर सगळ्यावरतीच परिणाम होतो. तर आपण मी आधी चेहऱ्यावरती मी तुम्हाला सांगितलं की एरिबोफ्लेमोनोसिस होतं. हम्म एरिबोफ्लेमोनोसिस होतं आणि तोंड किंवा चेहऱ्यावरती होणाऱ्या परिणामामध्ये अँग्युलर dermatitis होतो. त्वचा आणि ओठाची त्वचा कोरडी पडते. आतून तोंडाला सगळे फोड येतात. तिखट लागू देत नाही. जीभ जाड होते. जीभचा रंग लाल, खूप डेफिशियन्सी तर कधी कधी काळी निळी पण होते. तर हे सगळे B2 डेफिशियन्सीचे अभावाने होणारे परिणाम आहेत. प्रामुख्याने स्टोमायटिस, ग्लोसायटिस, एरिबोफ्लोरोसिस, अँग्युलर स्टोमाटायटिस आणि चिलोसिस. कधी कधी भेगा पडतात, चिलोसिस म्हणतात. त्या चारी पाच गोष्टींचा उल्लेख आला पाहिजे म्हणजे मार्क मिळून जातात. आता डोळ्यावर होणाऱ्या परिणामामध्ये काय की आपला जो डोळ्याचा हा पांढरा भाग आहे आपला बुबुळाच्या साईडचा, त्याला आपण काय म्हणतो, कॉर्निया म्हणतो, वरचा थर आहे त्याला. तर त्याच्यावरती परिणाम होतो, जखमा होतात त्याच्यावरती. आणि जखमा होऊन तिथं रक्तपेशी जमा व्हायला लागतात, त्यामुळे डोळे लाल होतात. आणि बुबुळावरती सूज येते, डोळ्यातून पाणी यायला लागतं, डोळ्यांना खाज यायला लागते, डोळ्यांची आग आग होते, तीव्र प्रकाश आपल्याला सहन होत नाही. डायरेक्ट डोळ्यावरती किंवा असं उन्हाचा तीव्र प्रकाश पण आपल्याला सहन होत नाही. आणि दिसण्यावरती पण परिणाम होतो, आपल्याला धुसर दिसायला लागतं. आणि पुढे जाऊन मोतीबिंदू पण होऊ शकतो B2 डिफिशियन्सीने. त्यामुळं B2 डोळ्याच्या ह्याच्यासाठी पण खूप महत्वाचं आहे. पहिलं काय, कॉर्नियावरती जखमा होऊ शकतात, त्याच्यानंतर रक्तपेशी जमा होऊ शकतात तिथं, डोळे लाल होतात, बुबुळावरती सूज येते, डोळ्यातून पाणी येते, डोळ्याला खाज येते आणि दिसण्यावरती पण परिणाम होतो, पुसट किंवा हे दिसायला लागतं. आणि जर आतीच डेफिशियन्सी झाली तर मोतीबिंदू पण आपल्याला होऊ शकतो. तर हे काय आहेत आपले B2च्या अभावाचे परिणाम. पण म्हणजे रायबोफ्लोविन. आता त्वचेवरती आपण आधी फेसवरती आणि तोंडाच्या आतल्या भागावरती बघितला, नंतर डोळ्यावरती बघितला आणि सगळ्यात स्किनवरती, आपल्या सगळ्या अंगाच्या पूर्ण स्किनवरती होणारा परिणाम. तर पेलेग्रा हा आजार म्हणजे त्वचेची लक्षणे ह्याच्यामध्ये प्रामुख्याने दिसू लागतात. आता प्रत्येकाची डेफिशियन्सी माहित पाहिजे. एका चार्ट बनवा, एका चार्ट मध्ये ते लिहून काढा सगळं, मी जसं शिकवते तसं. आणि मला ते पाठच करावं लागेल की बाबा विटॅमिन Aच्या डेफिशियन्सीने रातआंधळेपणा येतो, विटॅमिन B1 थायमिनचे बेरी होतो, विटॅमिन B2च्या डेफिशियन्सीने काय होतं तर पेलेग्रा, त्वचेचा पेलेग्रा आजार होतो. तर हे तुम्हाला काय करावं लागेल, लिहूनच ठेवावं लागेल. लक्षात आलं का? विटॅमिन डी ची डेफिशियन्सी असेल तर ऑस्टिओमलेशिया, ऑस्टिओपोरोसिस आणि रिकेट्स होतो. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आता त्वचेवरती होणारा परिणाम काय आहे, तर त्वचेवरती होणाऱ्या परिणामामध्ये काय होतं की प्रामुख्याने आपली ही जी त्वचा आहे, आपली स्किन जी आहे ती काय होते, कोरडी पडते, खूप ड्राय पडते. ड्राय पडलं की तुम्हाला असं तटतटल्याचं फिलिंग किंवा सारखं इचिंग होणे आणि सुरकुतल्यासारखी, म्हाताऱ्यांना कसे सुरकुत येतात तसं स्किनला एक तजेला किंवा टोन असतो आपल्या तरुण त्वचेला, म्हातारं जाईल तसं आपल्याला सुरकुत यायला लागतात. पण ह्यांना काय होतं की तरुण असू दे नाही तरी असू दे, ह्या एज मध्येच काय व्हायला लागतं, सुरकुत्या पडायला लागतात आणि कोरडी होते त्वचा. मग हळूहळू कोरडी झालेली त्वचा लाल पण व्हायला लागते आणि मग खाज सुटायला लागते. खाजवल्यानंतर हळूहळू त्वचेतनं पाणी पण निघायला लागतं. नंतर इथं तोंडाच्या दोन्ही कोपऱ्याला भेगा पडतात, विशेषतः नाक, कान, डोळ्याभोवतीची त्वचा त्याच्यावरती काय येतात, पुरळ यायला लागतात. पुरळ येतात कारण एक्स्ट्रा सिबम सिक्रेट व्हायला लागतं. त्वचा कोरडी व्हायला लागल्यावर आपल्या सिबेशियस ग्लँड काय करतात, त्याला ड्राय होऊ नये म्हणून काय करतात, श्वेत ग्रंथ त्या सिबमच्या ग्रंथी सिबम सिक्रेट करायला लागतात. पण मग त्यामुळे तिथली त्वचा तेलकट होऊन तिथं पुरळ यायला लागतात. त्याच काय म्हणायचं, नेझोलेबिया सिबेरिया. त्याच आजाराला आपण काय म्हणू शकतो, नेझोलेबिया सिबेरिया. म्हणजे सिबेरिया म्हणजे काय की सिबम सिक्रेट होणे, सिबॅशियस ग्लँड सगळ्या आपल्याकडे सगळीकडे त्वचेच्या आतमध्ये सिबॅशियस ग्लँड्स असतात, ज्या काय करतात आपल्याला आपल्या त्वचेला मुलायमपणा येण्यासाठी आपोआप स्वतःहून ऑइल सिक्रेट करतात. आपल्या हेडला पण कधी कधी बघा ऑइल मसाज न करता पण काही जणांच्या त्वचेमध्ये केस आपोआपच 3-4 दिवसांनी ऑइली होतात.
कारण का तर आपली त्वचा सिबम सिक्रेट करत असते. आपल्या त्वचेला मुलायम बनवण्यासाठी, आपल्या त्वचेचं प्रोटेक्शन करण्यासाठी आपली स्वतःची ज्या त्वचेचे जे लेअर आहेत इपिडर्मिस डर्मिस या लेअरमध्ये, तर त्याच्यामध्ये सिबेशियस ग्लँड्स असतात आणि त्या सिक्रेट करत असतात सीबम. आणि हे सीबम जर खूप प्रमाणात झालं तर ते प्रामुख्याने डोळ्याच्या भोवती, हे सगळे आपले सेन्सरी ऑर्गन आहेत त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी एक्स्ट्रा सीबम सिक्रेट होतं आणि मग ते कधी कधी पुरळ पण यायला लागतात कारण त्याच्यावरती धूळ बसते. मग त्याला आपण नेझोलेबिया सिबेरोसिस असं सिबेरिया असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर किंवा मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो लक्षात ठेवण्याचं सोपं, तेलकट त्वगदाह. ह्याला नेझोलेबिया सिबेरियाला मराठीत काय म्हणतात? तेलकट त्वगदाह. तेलकट त्वगदाह. हम्म. नंतर पचन संस्थेचं, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचं कार्य बिघडतं. पचन क्षमता आपली कमी होते, भूक लागत नाही. आणि पुरुषांमध्ये जे टेस्टिस असतात, अंडकोश असतात पुरुषांचे, त्यांना पण भेगा पडतात, त्याच्यावरच्या त्वचेला पण भेगा पडतात. आपले जे मांसपेशी किंवा आपले स्नायू आहेत शरीराचे ते दुर्बल होतात. आपली रोगप्रतिकारक शक्ती, इम्युनिटी कमी होते. आपला उत्साह कमी होतो. आपल्याला थकवा येतो आणि अकाली वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात. कळलं का काय काय होतं पेलेग्रामध्ये, त्वचेवर परिणाम काय होतो तो, आणि काय काय लक्षणं दिसतात विटॅमिन बी12 हा? सांगता येतील का कुणाला? आता सांगितलेलं कोणी कोणी ऐकलंय त्याच्यातलं एक दोन चार तर रिपीट करा. प्रियांका मॅम. बी टूच्या अभावाची लक्षणांमध्ये तुम्हाला आता काय सांगितलं मी? त्वचेच्या अभावामध्ये फक्त लास्ट सांगा. कुठला आजार दिसतो? विकास. त्वचेच्या आजारामध्ये कुठला आजार दिसतो बी टू डेफिशियन्सीने? माधुरी मॅम, आहात ना सगळे? कॅमेरा ऑन करा कुणीतरी एकाने. पेलेग्रा आजार होतो, आठवते का प्रियंका मॅम? काय काय लक्षणं सांगितली मी आता बी टू डेफिशियन्सीची? समजते ना प्रियंका मॅम? पेलेग्रा आजार मध्ये मी काय काय सांगितलं? त्वचा कोरडी पडते म्हणून सांगितलं. त्वचेला काय होतात? सुरकुत्या पडतात. मग सुरकुत्या पडल्या म्हणजे अकाली वृद्धत्व येणं दिसतं का नाही आपल्याला? त्याच्यानंतर काय सांगितलं? अँग्युलर स्टोमाटायटिस होतो. नंतर त्वगदाह सांगितलं, तेलकट त्वगदाह म्हणजे काय होतं की एक्स्ट्रा सिबम नोझलच्या इथे, डोळ्यांच्या इथे एक्स्ट्रा सिबम सिक्रेट व्हायला लागतं कारण त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी, ड्राय होऊन स्किन तडकू नये म्हणून. आणि मग तिथे कधी कधी पिंपल्स येतात किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो? तेलकट त्वगदाह म्हणू शकतो. त्याच्यानंतर पचन संस्थेवरती परिणाम होतो, पचन क्षमता कमी होते, त्यामुळे भूक लागत नाही. आपले स्नायू त्यामुळे काय होतात? दुर्बल होतात. रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. आपला उत्साह कमी होतो. थकवा येतो आणि अकाली वृद्धत्व येते. ही आपल्याला काय? थायमिन डेफिशियन्सी, विटॅमिन बी2 डेफिशियन्सीची आपल्याला काय दिसतात? लक्षणे दिसून येतात. बर, आहात ना सगळे जागे? पुढे जाऊन आम्ही समजले ना हे? आपल्याला पुढचं विटॅमिन घ्यायचंय बी3. समजलंय का मॅडम? प्रियंका मॅम, विकास सर, माधुरी मॅम? होत तरी म्हणा. समजले ना? आहात का जागेवर? कर हो, चालू आहेत की आहेत, बंद ते होऊन गेलं? कार्यक्रमात असल्यामुळे थोडस तिथे गोंधळ आहे. कीर्तनाच्या अच्छा. कार्यक्रमात आहेत त्या. हा, ओके ते ओके. थोडस बाजूला कार्यक्रम चालू आहे. ओके ते ओके, ठीक आहे. हेडफोन लावून ऐकत आहे असे. बर बर, ठीक आहे. आता आपण जीवनसत्व बी3, काही अडचण असली तर मध्ये विचारा बरं का. मी तसंच पुढे जाईन आणि तुमची अडचण तशीच राहील मग गोंधळात. हा, तर जीवनसत्व बी3 आपण नियंत्रण करता, हे सगळं महत्वाचं आहे. शॉर्ट नोट्सला येतंय, लक्षात ठेवा. आणि कॉम्प्लिकेटेड नाहीये, पण ह्याचं त्याला आणि त्याचं त्याला होतं. त्याच्यामुळं
चार्ट बनवा, मी शिकवते आता, ते सगळं लिहून घ्या. त्याच्यानंतर एक चार्ट पण पाठवते सिम्पल मी तुम्हाला, की जो लक्षात ठेवायला सोपा आहे तुम्हाला. कमीत कमी त्याचे बेसिक गोष्टी लक्षात राहतात, तुमच्या लक्षात राहतील. आता आपण रायबोफ्लेविन बघितलं, पहिलं B1 बघितलं ते थायबिन होतं. B2 बघितलं जीवनसत्व ते रायबोफ्लेविन होतं. आणि त्याचा पेलेग्रा आजार होता. B1चा बेरीबेरी होता. आता नियासिन आपण पहिलं मन शांतीसाठी होतं B1, दुसरं सौंदर्यासाठी होतं रायबोफ्लेविन, आणि B3 नियासिन हे त्वचा विकारांसाठी, स्किन इन्फेक्शनसाठी. तुम्हाला आता माहित नाही मला, अलीकडे बऱ्याच मुली नियासिनामाइड वापरतात. स्किन म्हणजे विटॅमिन सी सिरम वापरतात, नियासिनामाइड वापरतात. त्याच्यानंतर रेटिनॉल रेटिनॉल सिरम वापरतात. म्हणजे आफ्टर 30-35 नंतर रेटिनॉल सिरम बऱ्याच स्त्रिया वापरतात, की बाबा स्किन केअर असा प्रकार निघालाय, की ते नियासिनामाइड काय कर, ज्यांना खूप पिंपल्स येतात ज्या मुलींना, त्यांना ते सिबम कंट्रोल करतं नियासिनामाइड. आणि सिबम कंट्रोल करून काय करतं, की आपोआप स्किनला प्लेन करायला. आणि सिबम ज्यांना ऑइल्स म्हणजे ज्यांना पिंपल्स जास्त त्रास असतात, त्यांना ते नियासिनामाइड जास्त उपयोगी असतं. आणि काही स्त्रिया मात्र त्वचेवरचे काळे डाग घालवायला वांगाचे पुरळाचे विटॅमिन सी सिरम वापरतात. काही जण हायलोरोनिक ऍसिडचा एक कन्सेप्ट आहे. हायलोरोनिक ऍसिड काय करतं, हायड्रेशन, स्किनचा तजेला मेंटेन करतं. एक हायड्रेशन किंवा वॉटर कंटेंट वाढवतं आणि स्त्री अशी म्हणजे स्त्री स्किन अशी ग्लो करते. त्याला आपण हायलोरॉनिक ऍसिड म्हणतो. आणि नंतर एक वापरतात रेटिनॉल, की एजिंगचे जे साईन दिसतात तुमच्यावरती, तर ते रेटिनॉल मुळे काय होतात, कमी होतात असं म्हणतात. पण हे सगळे सिरम डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय वापरायचे नाहीत. तुम्ही जेव्हा स्किनला दाखवता डीव्हीडी वाल्यांना, तर त्यांनी जर सांगितलं, रिकमेंड केलं तर वापरा. पण अलीकडे मुली सर्रास युट्यूबवर बघून या गोष्टी वापरतात. म्हणजे हा त्यांचा स्किन केअर भागच असतो, की ते आधी सिरम लावणार, मग त्याच्यावरती मॉइश्चरायझर लावणार, त्याच्यावर म्हणजे सिरमवर हायलोरोनिक ऍसिड लावतात, मग मॉइश्चरायझर लावतात, आणि मग सनस्क्रीन लोशन लावतात. सकाळ संध्याकाळ 2 टाइम 10-15 मिनिटं हेच काम चालतं त्यांचं. हम्म तर हे पण डॉक्टरांच्या ह्याच्याशिवाय आपण वापरू नये. तर आता जीवनसत्व B3 नियासिन आपण त्वचा विकार किंवा स्किन इन्फेक्शनसाठी उपयुक्त असतं B3. तर आता त्याला आपण नियासिनामाइड पण म्हणतो ऍक्च्युली, पण ते सिरमचं नाव नियासिनामाइड आहे, पण त्याचं नाव नियासिन आहे. तर आता हे ब समूहातील महत्वाचे जीवनसत्व आहे, सगळ्यात महत्वाचं जीवनसत्व आहे. 1867 साली रसायनशास्त्र नी याला काय म्हणलं, निकोटिनिक ऍसिड असं संबोधलं. रसायनशास्त्र म्हणजे आपल्या केमिस्ट्रीमध्ये त्याला सगळ्यात पहिल्यांदा त्याचा शोध लागला, आणि त्याला निकोटिनिक ऍसिड असं नाव दिलं गेलं. 1913 साली फंक या अभ्यासकाने काय केलं, की मी तुम्हाला सांगितलं खमीर प्रक्रिया म्हणजे फर्मेंटेशनची प्रक्रिया, कुठली पण फर्मेंटेशनची, गुळापासून किंवा द्राक्षापासून दारू केली जाते, ही पण फर्मेंटेशनची प्रक्रिया आहे. आंबील बनवलं जातं फर्मेंटेशनची, इडली बनवली जाते फर्मेंटेशन प्रक्रियेने बघलं. कधी कधी ढोकळा बनवताना पण आता इन्स्टंट सोडा आलाय म्हणून, नाहीतर पूर्वी ढोकळा पण ताकाच्या पिठामध्ये भिजवून फर्मेंटेशनसाठी पीठ ठेवायचे, तर त्याच्यामुळे पण फर्मेंटेशन व्हायचं. तर ह्या फर्मेंटेशनला खमिरीकरणची प्रक्रिया असं मराठीत म्हणलं जातं. तर त्यातून पण B3 काय केलं जातं, वेगळं केलं जातं. 1937 साली एलवजेम व त्याच्या सहकाऱ्यांना यकृतामध्ये काय आढळलं, B3 आढळलं. हम्म आणि त्यांनी हा एक सविकाराचा म्हणजे एन्झाईम्सच्या बरोबरीने सापडतं म्हणून त्याला अं, असं त्याला वॉरबर्गने सिद्ध केलं, वॉरबर्ग शास्त्रज्ञांनी. आणि त्याला त्यांनी नियासिन असं नाव दिलं. तर ते केमिस्ट्रीमध्ये त्याला निकोटिनिक ऍसिड म्हणलं जातं. सगळ्यात महत्वाचं आहे, स्किन इन्फेक्शन मध्ये उपयुक्त आहे, फर्मेंटेटेड, सगळ्या खमीरीकरणच्या प्रक्रियेतून वेगळं केलं जातं. एलर्जम आणि बऱ्याच सहकाऱ्यांना तरी विटॅमिन यकृतात सापडलं. नियासिन हे सहविकर म्हणजे एन्झाईम्सच्या स्वरूपात म्हणजे एकत्र सापडलं. आता गुणधर्म काय आहेत, प्रत्येक ठिकाणी आपण प्रत्येकाचे गुणधर्म बघतोय. नियासिनचे गुणधर्म काय आहेत, तर पाण्यात विरघळतं, वॉटर सोल्युबल, बी कॉम्प्लेक्स आहे वॉटर सोल्युबल, पहिल्यांदा सगळ्यात सगळ्यात सगळीकडे येणार, पाण्यात विरघळतं. फक्त ADA केला फॅट सोल्युबल आहे, तिथं लिहावं लागेल आपल्याला. नंतर पांढऱ्या रंगाचा आहे, सुईच्या आकाराचं स्फटिक आहे, चवीला कडसर असून वासहीन घटक
आहे. उष्णता, आम्ल, अल्कली, सूर्यप्रकाश, प्राणद्वीपन कशानेच नाश पावत नाही. शरीरात हे फार जास्त प्रमाणात साठवलं जात नाही. नंतर समजा जर सल्फा ड्रग्ज घेतले तुम्ही, औषध सल्फाचे जे ड्रग्ज आहेत ते जर तुम्ही घेतले, दारू पिली किंवा झोपेच्या गोळ्या खाल्ल्या किंवा अन्न पदार्थात खूप जास्त प्रमाणात प्रक्रिया केली तर काय होतं, विटॅमिन B3 नष्ट होत. तर आता त्याचं कार्य काय आहे की बाबा स्किन इन्फेक्शन रोखतं हे तर बरोबरच आहे, पण त्याचे अजून काय तर आपली त्वचा आहे, सगळी पूर्ण शरीराची त्वचा आणि आपलं छोटं आतडं, लहान आतडं जे आहे आणि मज्जासंस्था म्हणजे आपली पूर्ण CNS सिस्टीम, तर त्या सगळ्या कार्याला त्यांचं कार्य व्यवस्थित होण्यासाठी विटॅमिन B3 ची आवश्यकता असते. आणि कर्बोदके, स्निग्ध आणि प्रथिने ह्यांच्या चयापचयाला पण विटॅमिन B3 ची आवश्यकता असते. त्याच्यानंतर पचन संस्थेचं कार्य, पोषणाची क्रिया योग्य रीतीने म्हणजे न्यूट्रिशन सगळीकडे योग्य रीतीने पोहोचण्यासाठी पण शरीराच्या वाढीला पण हे मदत करतं. यकृत, हृदय सगळ्यात जे महत्वाचे ऑर्गन्स आहेत, यकृत म्हणा, हृदय म्हणा, मूत्रपिंड म्हणा, हे सगळ्यात व्हायटल फंक्शनचे ऑर्गन्स आहेत. त्यांना त्यांना मेंदूच्या कार्यामध्ये मदत करतं. मेंदू ह्याच्यावरती कंट्रोल ठेवतात, मेंदूला त्या कार्यामध्ये ते मदत करतं. शरीरातील ज्या अंतस्त्रवी ग्रंथी किंवा हार्मोन्स आहेत त्यांना निर्माण करण्यासाठी पण नियासिनची आवश्यकता असते. उदाहरणार्थ इस्ट्रोजिन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन, त्याच्यानंतर कॉर्टिझोन, थायरोक्सिन व इन्शुलिन, ह्या सगळ्यांसाठी पण काय होतं, B3 ची आवश्यकता असते. कुठले कुठले हार्मोन त्यावेळेला, इस्ट्रोजिन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन, कॉर्टिसोल, थायरॉक्सिन आणि इन्शुलिन, ह्या सगळ्या हार्मोनची निर्माण करण्यासाठी काय असते, विटॅमिन B3 ची आवश्यकता असते. त्याच्यानंतर नत्राम्ल, नत्राम्ल म्हणजे आपले अमिनो ऍसिड, आपण प्रथिनांना नत्राम्ल असं म्हणतो. अमिनो ऍसिडची चेन असते ती, तर त्याच्यामध्ये पण ह्याच्यामध्ये पण B3 महत्वाचे कार्य करते. त्यांना ट्रोप्टोफेन जे काय प्रथिनं बघितली आपण मागच्या, त्याच्यामधले जे ट्रोप्टोफेन हे प्रथिन आहे त्याच्या ह्याच्यासाठी आवश्यकतेसाठी किंवा नत्राम्ल निर्मितीसाठी विटॅमिन B ची सगळ्यात जास्त आवश्यकता असते. आता नियासिनची आपल्याला डेली किती आवश्यकता आहे, साधारणतः 1000 किलोग्रॅम मागे 6.6 मिलीग्रॅम नियासिनची गरज असते. व्यक्तीला दररोज 1000 किलो कॅलरीच्या मागे, 1000 किलो कॅलरी म्हणजे तुम्हाला तर साधारणतः 2500 ते 2800 किलो कॅलरी पुरुषांना लागतात. स्त्रियांना मला वाटतं त्या 2200च्या आसपास लागत असाव्यात, 2000 ते 2200च्या आसपास. तर 1000 किलो कॅलरीच्या मागे म्हणजे समजा आपल्याला जर 1000 किलो कॅलरी इंटेक आपण घेत असो, तर त्याच्या मागे 6.6 मिलीग्रॅम इतकं नियासिन असलं पाहिजे. मग 2000 म्हणजे त्याच्या दुप्पट झालं. आलं का लक्षात तुम्हाला? म्हणजे 6.6 म्हणजे आपण 7च पकडू, म्हणजे 14 मिलीग्रॅम इतका आपल्याला डेली आवश्यकता स्त्रियांना आहे. पुरुषांना तर त्याच्यापेक्षा अजून जास्त आहे ना थोडीशी. तर प्रामुख्याने पुरुषांना ज्यांना कमी श्रम आहे त्यांना किती लागतं, 16 मिलीग्रॅम इतकी आवश्यकता असते. जास्त श्रम असणाऱ्या पुरुषांना 21 मिलीग्रॅम लागतं. कमी श्रम असणाऱ्या स्त्रियांना 12 मिलीग्रॅम, जास्त श्रम असणाऱ्या स्त्रियांना 16 मिलीग्रॅम लागतं. नंतर गरोदर स्त्रीला 18 मिलीग्रॅम लागतं, स्तनदा स्त्रीला पण 18 मिलीग्रॅम लागतं. त्याच्यानंतर 10 वर्षापासून ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये साधारणतः ते 17 मिलीग्रॅम इतकं लागतं, 16 ते 17 मिलीग्रॅम इतकं लागतं, विटॅमिन B3 लागतं. आता ते कशा कशातून मिळतं आपल्याला विटॅमिन, नियासिन जे B3 आहे ते आपल्याला सगळ्या प्राणिज पदार्थातून, वनस्पतीज पदार्थातून पण मिळतं. म्हणजे आता वनस्पतीज मध्ये तृणधान्ये, कडधान्ये, डाळी, तेलबिया, खमिरीकरणाचे प्रकार सगळे, मोड आलेली कडधान्ये, हिरव्या भाज्या, दूध, अंडी, मांस, मासे, ह्या सगळ्यांमध्ये नियासिन काय होतं, भरपूर प्रमाणामध्ये आढळतं. तर साधारणतः आपल्याला
हे कशा कशामध्ये गव्हाचा कोंडा, पीठ, तांदळाचा कोंडा, तांदूळ हातसडीचा, पोहे, बाजरी, तूर, मका ह्या सगळ्यांमध्ये गव्हाच्या पिठामध्ये ते 4.100 ग्रॅम पिठामध्ये ते 4.3 मिलीग्रॅम इतकं आढळतं. काजूमध्ये 1.100 ग्रॅम, काजूमध्ये 1.2, बदामामध्ये सगळ्यात जास्त आहे 4.4 मिलीग्रॅम, आणि शेळीचं जे यकृत आहे त्याच्यामध्ये 16.6 मिलीग्रॅम, जे नॉनव्हेज खातात त्यांनासाठी. नंतर अजून कशा खोबऱ्यांमध्ये एक सगळ्यात जास्त 100 मिलीग्रॅम खोबऱ्यामध्ये 3.0 मिलीग्रॅम इतकं ते असतं, आणि त्याच्या खालोखाल तूर डाळीमध्ये पण 3.0 मिलीग्रॅम. तांदळाचा जो कोंडा आहे, आपण वरती अनपॉलिश्ड जर तांदूळ वापरला तर त्याच्या वरच्या कव्हरमध्ये पण ते 29.8 मिलीग्रॅम सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये व्हिटॅमिन B3. पण आपण आता पॉलिश्डच तांदूळ वापरतो, अनपॉलिश्ड तांदूळ आपल्याला मिळतच नाहीत. त्याच्यानंतर वाटाणामध्ये पण 3.5 मिलीग्रॅम इतकं आढळतं. माशांमध्ये पण 100 मिलीग्रॅम माशामागे 4.8, मटणामध्ये 6.8 मिलीग्रॅम 100 मिलीग्रॅमच्या मध्ये. शेंगदाण्यामध्ये पण सगळ्यात जास्त आढळतं. 100 मिलीग्रॅम भाजलेल्या शेंगदाण्यामध्ये 22.1 मिलीग्रॅम इतकं व्हिटॅमिन B3 असतं. हे लक्षात घ्या. तर आता समजा तुम्हाला जर डेफिशियन्सी झाली, व्हिटॅमिन B3 किंवा नियासिनची जर अभाव झाला, डेफिशियन्सी झाली, तर काय होतं, तर पचन संस्थेचे आणि मज्जासंस्थेचे आजार येतात. त्याच्यानंतर जिभेवरती एक प्रकारचा थर साचतो, तोंडाची आतून आग होते, जिभेला असं काटे आल्यासारखे चरचरीत होते. त्याच्यानंतर चिडचिडेपणा वाढतो, उदासीनता वाढते, त्वचा विकार, सगळे स्किन इन्फेक्शन्स पटपट व्हायला लागतात. नंतर जुलाब व्हायला लागतात, अतिसार होतं, आपल्याला काही गोष्टी पटपट आठवत नाहीत, विस्मरण होतं, मेमरी लॉस होतो, डोके दुखायला लागतं, अपचन व्हायला लागतं. नंतर दीर्घकाळ जर नियासिनचा अभाव राहिला तर त्याच्याने पण पेलेग्रा नावाचा आजार होतो. त्याच्यानंतर अं प्रामुख्याने ह्याचे तीन तीन लक्षणं, प्रामुख्याने त्याला 3D म्हणतो आपण. प्रामुख्याने 3D अशी लक्षणं दिसतात. म्हणजे कुठली कुठली 3D असं का म्हणलंय, तर त्यांचं प्रत्येकाचं नाव पहिलं डी ने सुरुवात होते म्हणून म्हणून त्याला 3D असं नाव दिलंय. म्हणजे 3D, तीन लक्षणं ही त्याच्यामध्ये दिसून येतात: डायरिया, डर्माटायटिस आणि डिमेन्शिया. डिमेन्शिया म्हणजे बुद्धिमांद्य किंवा गोष्टी न आठवणे, विस्मरण होणे. डायरिया म्हणजे अतिसार किंवा जुलाब, आणि डर्माटायटिस म्हणजे एक प्रकारचा त्वचा विकार असतो, त्याला आपण डर्माटायटिस म्हणतो. तर हे 3D आपल्याला काय होतात, नियासिनच्या डेफिशियन्सीने आढळून येतात. कुठले कुठले 3D? डायरिया, डर्माटायटिस आणि डिमेन्शिया. हम्म अलग लक्षात सगळ्यांच्या? हम्म बर. आता अं, अतिसारालाच आपण हगवण असं म्हणतो, आणि त्याच्यामध्ये काय होतं की अतिसार तर आढळतो तेव्हा तोंड पण येतं, ग्लॉसायटिस पण होतो. हे सगळं शौचावाटे कधी कधी रक्त पण पडायला लागतं त्या अतिसारामध्ये, आणि मूत्रावाटे किंवा लघवीवाटे अल्ब्युमिनचा ऱ्हास होतो. अल्ब्युमिन नावाचं एक प्रोटीन असतं, ते लघवीतनं बाहेर पडतं. तर हे हानिकारक परिणाम आपल्याला दिसून येतात. नंतर त्वचा रोगामध्ये पेलेग्रा होतो, त्यालाच आपण डर्माटायटिस किंवा त्वचेवरती भेगा पडणे असं म्हणतो. चेहरा, हात लाल होतात सगळे. नंतर काळे पडतात, त्वचेची आग होते, लाल होते, त्वचेला खाज येते, त्वचा खरखरीत होते, त्वचेला चिरा पडून रक्त येतं, खपली येते परत हळूहळू, परत रक्त येतं, असं नियासिनच्या डेफिशियन्सीने. आणि बुद्धिमांद्य म्हणजे संबंधित आजार झाले तर झोप येत नाही, चिडे होतात, ताण निर्माण होतो, अस्वस्थता होते, एकाग्र लक्ष नाही करू शकत. नंतर मलमूत्र विसर्जनाची कधी कधी संवेदना नष्ट होते. ह्या सर्वांचा परिणाम म्हणून परत ताण येतो अजून, आणि कधी कधी वेड लागण्याची पण शक्यता असते. तर खूप डिफिशियन्सी झाली तर आपल्याला हे बुद्धिमांद्य किंवा मेंदू संबंधित विकार आपल्याला होतात. कळलं का कुठले कुठले आजार होतात हे? 3D बघितले आपण: डायरिया, डर्माटायटिस, आणि दुसरा काय, डिमेन्शिया. डिमेन्शियामध्ये बुद्धिमांद्य किंवा मेंदू संबंधित आजार म्हणतो. पेलेग्राची जर तीव्र लक्षणं वाढली
तर त्यामुळे आपल्याला काय होते, अति चिंता वाटायला लागते, अँझायटी येते, काळजी वाटायला लागते, झोप येत नाही, बेचैन होतं मन, मन अस्वस्थ होतं, आपण लक्ष एकंदरीत केंद्रित करू शकत नाही, विसराळूपणा पण येतो. ही सगळी लक्षणे आपल्याला दिसून येतात. त्यामुळे आजारातनं आपण बाहेर पडताना पेशंटला विटॅमिन बी कॉम्प्लेक्स शक्यतो लिहून देतो. कारण का, की आहारामध्ये आपलं जेवण व्यवस्थित होत नाही, मग डिफिशियन्सी होण्याचे चान्सेस जास्त असतात. दीर्घकालीन आजारी असणारी लोक, म्हातारी वृद्ध लोक, लहान मुलं, या सगळ्यांना जास्त गरज असते, किंवा अडोलसंट पिरियड मधली मुलं. अशा वेळेस आपल्याला जर आहारातून जर पुरलं नाही, तेव्हा आपण विटॅमिन बी कॉम्प्लेक्स काय करतो, पूर्णपणे गोळी त्यांना खायला देतो, एक 10 ते 15 दिवस, आणि मग त्याच्यामध्ये त्याची कमतरता भासत नाही. आता आपण 10-15 मिनिटं राहिली आहेत, तर त्याच्यामध्ये आपण पुढचं चालू करू. विटॅमिन बी 5 पॅन्टोथॅनिक आम्ल. हम्म आपण कुठलं बघितलं, बी 1 थायमिन बघितलं, बी 2 बघितलं रायबोफ्लोविन, बी 3 बघितलं नायसिन. आता बी 5 बघतोय आपण. बी 4 नाहीये कुठलंच, डायरेक्ट बी 5 आहे. बी 5 ला आपण काय म्हणतो, आता 5 म्हणून पेंटा, पेंटॉथेनिक आम्ल. तर हे पण विटॅमिन बी जीवनसत्व सगळ्यात महत्वाचं जीवनसत्व आहे. निसर्गात हे जीवनसत्व सर्व पदार्थात आढळतं, आतड्यात सुद्धा तयार होतं हे. आणि हा शब्द काय आहे, पेंटॉस म्हणजे ग्रीक शब्द आहे, आणि त्याचा अर्थ आहे की सर्वत्र पसरलेला, की सगळ्या शरीरामध्ये हे सापडतं, किंवा सगळीकडे निसर्गात पसरलेलं आहे, म्हणून त्याला पेंटॉ म्हणजे सगळीकडे पसरलेलं आहे असं नाव देण्यात आलं. हम्म त्याच्यानंतर त्याला पहिल्यांदा कुणी विश्लेषित केलं, त्यांना वेगळं कुणी केलं, तर विल्यम्स आणि त्याच्या सहकाऱ्यांनी, शास्त्रज्ञ विल्यम्स आणि त्याच्या सहकाऱ्यांनी. आणि 1940 साली कृत्रिमरित्या किंवा केमिकल कॉम्पोजिशननी ते कसं बनवायचं हे लोकांनी शोधून काढलं. तर आता गुणधर्म काय आहेत विटॅमिन बी 5 चे, ते पाण्यात विरघळतं सगळ्यांसारखंच. नंतर आम्ल स्वरूपात घट्ट आहे, चिकट आहे, तेलाच्या रंगाचा आहे, फिक्कट रंगाचा असून ह्याच्यामध्ये काही स्फटिक नसतात. परंतु सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम बरोबर मिसळलं तर हे स्फटिक तयार होतात. चवीला कडसर आहे, वासहीन आहे, आणि जीवनसत्व आहे. नंतर आतड्यातनं शोषलं जातं अन्नाचं पचन झाल्यावर. त्यामुळे तुमची गट हेल्थ चांगली पाहिजे, तुमचं इंटेस्टाईन चांगलं पाहिजे, की बाबा तुमचं पचन व्यवस्थित झालं पाहिजे, कारण तरच ते आतड्यातून ऍब्झॉर्ब होईल. स्तनातील दुधाद्वारे मूत्राद्वारे ते बाहेर टाकलं जातं. नंतर विविध घटकांमध्ये हे असतं, आणि एन्झाईम्सच्या रूपामध्ये काम करतं. तर कळलं का, वॉटर सोल्युबल आहे, घट्ट चिकट तेलाप्रमाणे आहे, त्याच्यानंतर सोडियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम बरोबर मिळून स्फटिक तयार करतं, चवीला कडसर आहे, वासहीन आहे, नंतर अन्न पचन झाल्यावर ते आतड्यातूनच शोषलं जातं, स्तनातील दुधाद्वारे आणि कशाद्वारे, मूत्रावाटे शरीराबाहेर टाकलं जातं, आणि विविध घटकांमध्ये हे असतं, आणि एन्झाईम्सच्या रूपामध्ये कार्य करतं. हे काय झाले, पेंटॉथोनिक आम्लचे विशिष्ट गुणधर्म झाले. पेंटॉ म्हणजे सर्वत्र पसरलेला. आता काय फंक्शन असेल, गुणधर्म बघितले, कसं आहे बघितलं, त्याच्यानंतर आपण त्याचं कार्य काय करतं किंवा फंक्शन काय आहे बी 5. तर हे सगळ्या प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या वाढीसाठी काय आहे, उपयुक्त विटॅमिन आहे, त्याशिवाय वाढच होऊ शकत नाही. नंतर तुमच्या इंटेस्टाईन मध्ये एक प्रकारचे बॅक्टेरिया असतात, त्यांना आपण लॅक्टोबॅसिलियस किंवा बल्गॅरिस असं म्हणतो. लॅक्टोबॅसिलिया आणि बल्गॅरिस बॅसिलिया. तर त्याच्यामुळे तुमची गट हेल्थ चांगली राहते. तुम्हाला जुलाब होताना बाहेरून डॉक्टर प्रोबायोटिक्स देतात, त्या प्रोबायोटिक मध्ये काय असतं, लॅक्टोबॅसिलस आणि हे बल्गॅरिस असतात, आणि त्याच्यामुळे तुम्हाला जुलाब कमी होते, तुमचे जुलाब थांबतात, किंवा तुमचं गट हेल्थ चांगली होते. तर ह्या जीवाणूंची वेगाने वाढ होण्यासाठी आपल्याला काय असतं, पेंटाथॉनिक आम्लची गरज असते. त्याच्यानंतर हे पेंटाथॉनिक आम्ल कोएन्झाइम, कोएन्झाइम म्हणून एक आहे, सहविकर आहे, सहविकर किंवा कोएन्झाइम ह्याच्या निर्मितीला मदत करतो. कोएन्झाइम बनवण्यासाठी
विटॅमिन काय तयार करतं, हे पेंटाथॉनिक आम्ल मदत करतं. नंतर कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थांच्या मेटाबॉलिझमसाठी सुद्धा हे महत्वपूर्ण काम करतं. त्याच्यानंतर काय काम करताना, जर शरीरामध्ये वेगवेगळ्या क्रियेतून जे विषारी पदार्थ निर्माण होतात, त्यांना प्रतिरोधी किंवा प्रतिविष पदार्थ ते निर्माण करतं किंवा ते प्रोटेक्ट करतं. एक प्रकारे अँटीबायोटिक्सच्या सेवनामुळे जर हानिकारक परिणाम झाले असतील, तर त्यांचे हानिकारक परिणाम कमी करण्याचं किंवा तीव्रता कमी करण्याचं काम सुद्धा हे पेंटाथॉनिक आम्ल करतं. तर आता पेंटाथॉनिक आम्लाची हे काय आहे की बाबा, साधारणतः गरज किती आहे, तर लहान मुलांच्या मध्ये 6 महिन्यापर्यंत 1.5 मिलीग्रॅम इतकी काय असते, डेली आवश्यकता असते. 1 ते 12 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये 5 ते 8 मिलीग्रॅम, त्याच्यानंतर प्रौढ पुरुषांमध्ये 10 मिलीग्रॅम, गरोदर स्त्रियांमध्ये 10 मिलीग्रॅम, स्तनदा स्त्रियांमध्ये 15 मिलीग्रॅम इतकी गरज असते. प्रौढ पुरुष आणि स्त्रीमध्ये 10 मिलीग्रॅम, गरोदर स्त्रीमध्ये 10 मिलीग्रॅम. पण स्तनदा ज्या लॅक्टेटिव्ह माता आहेत, कारण ते दुधातून, स्तनदा मातेच्या दुधातून पण बाळाला मिळतं, त्याच्यामुळे ते 15 मिलीग्रॅम जास्त प्रमाणात स्त्रियांना गरज असते. तर आता हे कशा कशात आढळतं, सर्व प्रकारची धान्ये, कडधान्ये, तेलबिया, तेलबिया म्हणजे सगळे आले, सनफ्लावर सीड्स आल्या, अक्रोड आले, आल्मंड आले, सगळ्यामध्ये आढळतं. किंवा शेंगदाणा बिया आल्या, हम्म जवस बिया आल्या, करडईच्या बिया आल्या, ह्या सगळ्यांमध्ये तेलबियामध्ये आढळतं. अंड्यामध्ये आढळतं, मांस, मासे, दूध, सुकामेवा, ह्या सगळ्या प्रमाणात, सगळ्यातून काय मिळतं, भरपूर प्रमाणात मिळतं. आणि भाज्या आणि फळात मात्र अगदी कमी प्रमाणामध्ये, अत्यल्प प्रमाणामध्ये असतं. आता जर पॅन्टोथेनिक आम्लाचा अभाव झाला, डेफिशियन्सी जर झाली, तर काय होत नाही, सहसा ह्याची कमतरता होत नाही, कारण हे शरीरामध्ये पण तयार होतं. परंतु समजा की तुम्हाला झालीच, जर अभाव झाला, तर तुम्हाला काय होतं की मळमळ, उचमळायला लागतं. जर त्याचा अभाव झाला तर उलट्या व्हायला लागतात, हातपायामध्ये असे एक प्रकारचं थरथर थरथर तर कंपन येतं, भूक लागत नाही, अपचन होतं, निरुत्साहीपणा येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रक्तदाब कमी होतो. पेंटाथॉनिक डेफिशियन्सीने कधी कधी रक्तदाब कमी होतो, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, आणि शरीरातील पाणी जे फ्लुइड जे बॅलन्स करतो आपलं ऑस्मोसिस प्रोसेसने, तर तो इम्बॅलन्स होतो आणि संधिवात होतो, ग्रंथीवरती सूज येते किंवा सगळ्या शरीरावरती सूज येण्याचे परिणाम आपल्याला दिसून येतात. आता हे बहुगुणी जीवनसत्व नावाने याला ओळखलं जातं. हे साधारणतः हे आपण पेंटाथॉनिक आम्ल बघितलं. आता पुढचं आहे ते B6 तयार होत आहे. पण इथंपर्यंत तुम्हाला कळलंय का? B6 आपण उद्या घेऊ, कारण तुमचं सगळं परत जमलिंग होईल, नाही तर आता मी जर शिकवलं B6 तर. हम्म उद्या आपण B6 आणि बायोटीन बघू, बायोटीन B8 बघू, हा, आणि फॉलिक आम्ल पण बघू. उद्या आपण B12 पण. तर हे सगळं उद्या आपण बघू, किंवा मग डायरेक्ट विटॅमिन सी घेऊ. हे कळलंय का तुम्हाला? लक्षात येते ना? हा. हो. समजतंय? हा. हो. हं. तेच म्हटलं मी आता. आपण आता कोणतं कोणतं बघितलं, थायमिन बघितलं, B1 बघितलं, B2 बघितलं, रायबोफ्लेविन, B3 बघितलं, नायसिन, नंतर B5 बघितलं, पेंटाथॉनिक आम्ल, आणि आता आपण B6 बघणार आहोत, पॅरिडॉक्सिन. ओके. आणि B6 पॅराडायझिन आहे, आणि त्याच्या पुढचं काय आहे की B8 बायोटीन म्हणतो आपण त्याला, आणि नंतर काय आहे B9 फॉलिक ऍसिडला आपण B9 म्हणतो, आणि B12 ला आपण सायनोकोबॉल्मिन म्हणतो. म्हणजे आपले किती राहिले अजून? 1, 2, 3 आणि 4 राहिले. हा. आणि मग डायरेक्ट विटॅमिन आपलं C चालू होईल. तर आता मला लक्षात घ्या की ह्याच्या डेफिशियन्सीनी, पेंटाथॉनिक आम्लाच्या डेफिशियन्सीनी काय काय शक्यतो अभाव होत नाही, कारण ते शरीरात पण तयार होतं. परंतु जरी समजा अभाव झाला, तर मळमळणे, उलट्या म्हणजे होणे, जुलाब होणे, हातपायांचे कंपन होणे, भूक न लागणे, अपचन निर्माण होणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, रक्तदाब कमी होणे,
शरीरात पाण्याचं असंतुलन निर्माण होतं, की आपल्या शरीरामध्ये सेलच्या आतमध्ये फ्लुइड असते इंट्रासेल्युलर आणि सेलच्या बाहेरमध्ये एक्स्ट्रासेल्युलर. तर हे सोडियम पोटॅशियम जे इलेक्ट्रोलाइट आहेत ते ह्या ऑस्मॉसिस प्रोसेस, ऑस्मॉसिस म्हणजे एक प्रकारचं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह प्रेशर एकत्र करून त्या सेलचं इंटरनल फ्लुइड आणि एक्सटर्नल फ्लुइड समसमान ठेवायचं काम कोण करतं, तर हे इलेक्ट्रोलाइट्स करतात. आणि त्या इलेक्ट्रोलाइट्सला हे विटॅमिन पॅन्टोथेनिक आम्ल मदत करतं. जर ते नसलं तर अभावामुळे असंतुलन निर्माण होतं आणि पाणी बाहेर फेकलं जाईल किंवा मग सूज येईल त्या भागामध्ये. मग त्यामध्ये संधिवात म्हणजे सांधे दुखणे किंवा संधिवात होणे, नंतर ग्लँड्सला सगळ्यात सूज येऊ शकते. ह्यासारखे परिणाम काय होतात आपल्याला दिसून येतात, हे आपण बघितलं. आणि आता पुढचं जे आहे त्याची फक्त आपण सुरुवात बघू. विटॅमिन B6 किंवा बहुगुणी जीवनसत्व म्हणतो आपण. पहिलं जे थायमिन बघितलं होतं ते मनशांतीसाठी बघितलं होतं. B2 बघितलं होतं ते सौंदर्यासाठी बघितलं होतं. B3 बघितलं होतं ते आपण त्वचा विकारांसाठी बघितलं होतं. B3ला त्वचा विकारांसाठी बघितलं होतं मुख्यप्रमाणे. B5 पॅन्टोथेनिक आम्ल जे आहे त्याला ताण कमी करण्यासाठी मेन सगळ्यात जास्त उपयोगी पडतं, स्ट्रेस कमी करण्यासाठी. आणि आता B6 ह्याला बहुगुणी म्हणतात. बहुगुणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी, मल्टिपल ठिकाणी ते काय होतं, उपयोगी येतं. त्यामुळे त्याला आपण काय म्हणू शकतो, बहुगुणी जीवनसत्व. B6ला आपण पॅरिडॉक्सिनला अजून एक नाव आहे B6ला, बहुगुणी जीवनसत्व. तर पायरिडॉक्सिन जे आहे हा त्वचारोग, सगळेच विटॅमिन्स बऱ्यापैकी विटॅमिन A, विटॅमिन B, विटॅमिन C त्वचेच्या सगळ्या ह्याला मदत करतात. तर हा पण त्वचारोग बरा करणारा घटक आहे. आणि विविध संशोधकांनी ह्याच्यावरती 1938 ते 40 मध्ये विविध संशोधकांनी प्रयोग केले आणि हे जीवनसत्व काय केलं, वेगळं करण्यात यश मिळवलं. आणि प्रामुख्याने हॅरिस आणि फोकर संशोधन, कुठलं नाव आहे त्याचं, हॅरिस आणि फोकर ह्या संशोधकांनी काय केलं, प्रयोगशाळेमध्ये कृत्रिमरित्या म्हणजे केमिकल्स कंपोजिशन्स वापरून ते तयार केलं, किंवा वनस्पतीपासून किंवा अन्नापासून ते वेगळं बनवून त्याचं कॉम्पोजिशन करून त्याला वेगळं बनवण्यात यश मिळवलं. आता ह्याचे गुणधर्म काय आहेत विटॅमिन B6चे, पायरोडॉक्सिनचे, तर हे अल्कोहोल म्हणजे पाण्यात तर विरघळतच, पण अल्कोहोलमध्ये पण विरघळतं. अल्कोहोल म्हणजे दारू. दारू म्हणजे सगळ्या प्रकारचे अल्कोहोलचे जे प्रकार आहेत, मग इथर आलं किंवा बेन्झाईन आलं किंवा हे सगळे अल्कोहोलचे प्रकार, त्या सगळ्या अल्कोहोलमध्ये ते मिसळतं. नंतर पांढऱ्या रंगाचा एक कडू चव आहे, वासरहित आहे, रवाळ आहे, स्फटिकरूपी आहे. नंतर उन्हामध्ये नाश पावतं, क्षार आणि तीव्र प्रकाशात नाश पावतं. नंतर हे 3 स्वरूपात आढळतं. त्याचे पण तर 3 प्रकार आहेत. विटॅमिन B6चे परत 3 प्रकार आहेत. तर 3 प्रकार कोणते आहेत, पायरिडॉक्झिन, पायरिडॉक्झल आणि पायरिडॉक्झामाइन. लक्षात घ्या कुठले कुठले प्रकार आहेत. पायरिडॉक्झिन, आपण B6लाच पायरिडॉक्झिन म्हणतो, तर तो एक प्रकार आढळतो. दुसऱ्या प्रकारात कुठल्या प्रकारात आढळतं, ते पायरिडॉक्झिल प्रकारात आढळतं. आणि तिसरं पायरिडॉक्झिमाइन, पायरिडॉक्झिमाइन असं तिसऱ्या प्रकारात आढळतं. B6 3 रूपात, पायरिडॉक्झिन, पायरिडॉक्झल आणि पायरिडॉक्झामाइन. ह्या 3 प्रकारामध्ये काय आढळतं, पायरिडॉक्झिन आढळतं आपल्याला. आता ह्याचे फंक्शन्स काय आहेत किंवा कार्य काय. बहुगुणी जीवनसत्व आहे म्हणजे खूप ठिकाणी उपयोगी पडत असणार आहे ते. प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ यांच्या पचनासाठी B6ची आवश्यकता असते. नंतर प्रथिनातील जे नत्राम्ल किंवा अमिनो ऍसिड्स आहेत, जी आपण प्रथिने बघितली 14 प्रकारची, त्याचे जे अमिनो ऍसिड्स बघितले, नत्राम्ल जी बघितली, त्यालातलं कार्बन डायऑक्साईड वेगळा करण्याचं काम कोण करतं, हे विटॅमिन B6 करतं. नंतर कारण हे कार्बन वेगळा केला आणि कार्बन परत श्वसनावाटे बाहेर फेकला जातो. कारण आपल्या पेशी ऑक्सिजन घेतात, कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर टाकतात आणि तो कार्बन डायऑक्साईड वायू परत रक्तात येतो, रक्तातून परत तो लंगकडे जातो, लंगकडून परत आपल्या श्वसनावाटे बाहेर फेकला जातो. आता ट्रिप्टोफेन हे जे काही नत्राम्ल आहे, तर त्याचं रूपांतर नियासिन मध्ये करण्यासाठी पण विटॅमिन B6ची गरज असते. नियासिन बरोबर हे पायरिडॉक्झिनची पण गरज असते. त्याच्यानंतर अजून प्रक नत्राम्लाची 3-4 नावं आहेत, लक्षात घ्या. थ्रिओनाइन, सिरिन आणि होमोसिरिन ही नत्राम्ल आहेत, अमिनो ऍसिडची चेन आहे.
थ्रिओनाइन, सिरिन आणि होमोसिरिन. तुम्हाला जर नावं आठवली नाहीत तर डायरेक्ट तुम्ही लिहू शकता की नत्राम्लाच्या निर्मितीसाठी याची मदत होते. तुम्हाला काहीच जर नाव आठवलं नाही नत्राम्लांची, लक्षात घ्या. ट्रोप्टोफिन एक लक्षात राहिलं तर ठीक आहे. नाहीच लक्षात राहिलं तुमच्या, मी तुम्हाला आता नावं सांगते पण त्यावेळेस तुम्हाला जर ऐनवेळेस लक्षात नाही आलं तर तुम्ही फक्त एक वाक्य लिहू शकता की नत्राम्लाच्या निर्मितीसाठी, प्रथिनातील नत्राम्लांच्या काही नत्राम्लांच्या निर्मितीसाठी याचा उपयोग होतो. हे लक्षात घ्या. मग त्यामध्ये थ्रिओनाइन, सिरिन आणि होमोसिरिन ह्या नत्राम्लाच्या विश्लेषणासाठी आवश्यक जे काही एन्झाइम्स, काही विकर आहेत, त्याची पायरिडॉक्सिन पासून निर्मिती होते. नंतर आपल्या काय ह्या आरबीसीज आहेत, लाल रक्तकण म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. आपल्या शरीरामध्ये आरबीसी तयार होतात, त्यांचा 120 दिवसाचा लाईफ स्पॅन असतो आणि त्या स्प्लीन मध्ये डिस्ट्रक्शन होतं त्यांचं. 120 दिवसांनी त्या स्प्लीन मध्ये डिस्ट्रक्ट होतात. तर त्या आरबीसी मध्ये आपल्या हिमोग्लोबिन असतं, HB असतं आपलं हिमोग्लोबिन आरबीसी मध्ये, रेड ब्लड सेल मध्ये. आणि त्या साधारणतः 4.6 मिलियनच्या आसपास आपल्या शरीरामध्ये असतात. 3.4 to 6 मिलियन बहुतेक, का 4.5 मिलियनच्या पुढेच असतात. तर त्याच्यामध्ये त्या निर्मितीच्या प्रक्रियेवरती कोण नियंत्रण ठेवतं, तर व्हिटॅमिन B6 म्हणजे पायरिडॉक्सिन नियंत्रण ठेवतं, म्हणजे कंट्रोल ठेवतं. नंतर शरीराच्या वाढीसाठी आणि आपले मज्जातंतू म्हणजे आपली जी काही नर्वस सिस्टीम आहे, त्या नर्वस सिस्टीमच्या स्वास्थ्यासाठी B6ची आवश्यकता. लक्षात घ्या, व्हिटॅमिन B1 पासून B12 पर्यंत सगळे व्हिटॅमिन्स, बी कॉम्प्लेक्स हे नर्वस सिस्टीमच्या ह्याला उपयोगी असतात. नर्वस सिस्टीमच्या त्वचेचं जसं आवरण जे आहे किंवा त्यांचं जे कार्य आहे ते कार्य नीट करण्यासाठी. आणि जेव्हा जेव्हा ब्रेनचं कार्य नीट होत नाही तेव्हा तेव्हा माइंडचं पण कार्य नीट होत नाही. त्यामुळे मनाच्या पण सगळ्या गोष्टींना हे विटॅमिन्स काय करतात, मदत करतात. त्यामुळे ह्या डेफिशियन्सी होणं चांगलं नाही. तर B6 विटॅमिन जे आहे हे आपण काय बघितले, त्याचे कार्य बघितले, फंक्शन्स बघितले. आता त्याची दैनिक आवश्यकता काय आहे, तर साधारणतः 6 महिन्याच्या बाळापर्यंत 0.1 मिलीग्रॅम आणि 12 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये 1 ते 12 वर्षापर्यंत 1.6 मिलीग्रॅम. नंतर 13 ते 18 वर्षाच्या मुलांमध्ये 2.0 मिलीग्रॅम आणि प्रौढ स्त्री आणि पुरुषांमध्ये 2.0 मिलीग्रॅम, गरोदर स्त्री आणि स्तनदा मातामध्ये 2.5 मिलीग्रॅम. लक्षात घ्या, 0.6 महिन्यापर्यंत 0.1 मिलीग्रॅम, नंतर तिथून पुढं 3 वर्षापर्यंत किंवा समजा तुम्ही साधारणतः 12 वर्षापर्यंत पकडा, 1.6 मिलीग्रॅम लिहा. नंतर 13 वर्षापासून 18 वर्षापर्यंत 2 मिलीग्रॅम. त्याच्यानंतर प्रौढ स्त्री आणि पुरुषांमध्ये पण 2 मिलीग्रॅम आणि गरोदर स्त्री आणि स्तनदामातामध्ये 2.5 मिलीग्रॅम इतकी व्हिटॅमिन B6 किंवा पायरिडॉक्सिनची आवश्यकता असते. आता कशा कशामध्ये असतं, खमीर, सालीसाईत कडधान्य, तेलबिया, धान्य, अंडी, दूध, अक्रोड आणि शिजवलेल्या भाज्यांपेक्षा कच्च्या भाज्यांमध्ये. आता कच्च्या भाज्यामध्ये मग टोमॅटो पण आली, काकडी पण आली, त्याच्यानंतर गाजर आलं, त्याच्यानंतर मेथीचा कच्चा भाजीचा घोलाना करून तुम्ही खाऊ शकता. करडई भाजी पण तुम्ही कच्ची, नुसतं काळा तिखट, जिरे, मीठ, तेल किंवा शेंगदाणे चटणी, तेल, मीठ घालून कच्च खाऊ शकता. तर ह्या ज्या काही भाज्या आपण थोड्याफार प्रमाणात कच्च्या खाऊ शकतो, त्याच्यामध्ये हे म्हणजे शिजवलेल्या भाज्यापेक्षा कच्च्या भाज्यांमध्ये जास्त प्रमाणात आढळतं. तर हे आपण सगळ्यात जास्त पाहिलं. गव्हाच्या कोंड्यामध्ये सगळ्यात जास्त असते, 1.1 मिलीग्रॅम ते 1.3 मिलीग्रॅम. 100 ग्रॅम गव्हाच्या कोंड्यामध्ये 1.1 ते 1.3 मिलीग्रॅम असतं, हे लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त असतं. आता ह्याच्या अभावाचे परिणाम काय दिसणार, की बाबा डेफिशियन्सी झाली विटॅमिन पायरिडॉक्सिन जर डेफिशियन्सी झाली. मी तर तुम्हाला मगाशी सांगितलं की ह्याचे जर काही डेफिशियन्सी ह्याची पण शक्यतो होत नाही, पण जर निर्माण झाली तर त्वचेवरती याचा सगळ्यात जास्त परिणाम आढळून येतो. त्वचेचा भेगा पडतात, नंतर डोळ्यावरती आणि नाकावरती पण चिरा पडतात, ओठांचे कोपरे तडकतात, मळमळ होते, उलट्या होतात, गरगरणे अशी लक्षणे दिसायला लागतात. नंतर उदासीनता जाणवते, निरुत्साहीपणा जाणवतो, चिडचिड होते, पित्ताशय बिघडते,
रक्त कमी होते, कारण आरबीसीचे नियंत्रण ह्यांच्यावरती आहे, त्यामुळे रक्तक्षय होतो, रक्त कमी होतं, निद्रानाश होतो, झोप लागत नाही, दात किडायला चालू होतात, स्नायूंच्या हालचालीवरती, आपण जे स्नायूंची हालचाल करतो, असा हात करतो असं, तर त्याच्यावरती कंट्रोल राहत नाही, आणि मायग्रेन, अर्धशिशी होऊ शकते, आणि अकाली वार्धक्यत्वाची लक्षणे आपल्याला दिसू शकतात. हे लक्षात घ्या की B6चा अभाव झाला तर त्वचेवरती प्रामुख्याने परिणाम होतो, कडाव, नाकावरती चिरा पडतात, पचन क्षमतेवरती परिणाम होतो, मनाच्या बाबतीत म्हणाल तर किंवा बुद्धीच्या बाबतीत निरुत्साहीपणा, चिडचिड, उदासीनता, नंतर उलट्या, शारीरिक मग पचन संस्थेबरोबर मळमळणं, गरगरणं, चक्कर येणं, त्याच्यानंतर रक्तक्षय होतो, निद्रानाश होतो, दात किडतात, स्नायूंच्या हालचालीवर ताबा राहत नाही, आणि अर्धशिशी किंवा अर्ध डोकं दुखू शकतं, किंवा अकाली वार्धक्यत्व आपल्याला येऊ शकतं. समजलंय का सगळ्यांना हे? काही हो हो. अडचण नाही ना कुणाला? ठीक आहे, व्यवस्थित समोर. हो. ठीक आहे. तर विटॅमिन B6 झाला, आपण आज इथं थांबू. उद्या आता हो पुढचे बाकीचे विटॅमिन्स घेऊ. काय अडचण असतील तर आता आज परत एकदा तुमच्या ह्या वाचा, नोट्स नोट्स पण पाठवल्यात सरांकडे, तर त्या नोट्स पण तुम्ही वाचा. तर त्याच्यामध्ये अंडरलाईन करा, कारण ते सोप्या नोट्स पाठवल्यात. मी तुम्हाला जास्त माहिती सांगतेय, त्याच्या छोट्या प्रमाणामध्ये आणि सोपं आहे लक्षात ठेवायला, पण जेव्हा आपण जास्त वाचू तेव्हा त्यातनं कुठेतरी थोडं लक्षात राहतं, त्यामुळे मी तुम्हाला जास्त माहिती सांगते. हम्म तर काही अडचण असेल तर उद्याच्या लेक्चरमध्ये पण तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला प्रश्न विचारू शकता, काही अडचण नाही. आता मी लिव्ह करते मीटिंग, उद्या आपण परत भेटू. हा, अभ्यास करा, कारण मार्च मध्ये एक्झाम आहे. रोजच्या रोज शिकवलं जेवढं केलं तरच ते सोपं जाईल, नाही तर ते अवघड जाणार आहे. हो हम्म हो चालेल. हो. थँक्यू. चला लिव्ह करते मीटिंग. माधुरीताई, तुम्ही झालात पोस्ट. मीटिंग बंद करा. माधुरीताई आहेत का? मीटिंग बंद करा. माधुरीताई, तुम्ही होस्ट झालात, तुम्ही मीटिंग बंद केली पाहिजे.
हा आता करत असतो.